जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 10वा. सिद्धांत निरूपणनाम. श्रीराम समर्थ. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते येणेची नाय. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 15वा. आत्मदशक. समास 10वा. सिद्धांत निरूपणनाम. आणि पहिलीच ओवी आहे. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते येणेची न्याय. इथं समर्थ आपल्याला असं सांगतात की आकाशामध्ये, गगनामध्ये असंख्य अनेक घटना होत जातात. त्या आकाशामध्ये त्या काही टिकून राहत नाहीत. तसंच ते निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा घडतं. ते चंचळ येतं आणि जातं. त्या गगनात, त्या आकाशात ढग, पाऊस, वारा याच्यामध्ये सतत बदल होत राहतात. पण आकाश काही स्वतःहून बदलत नाही. तसेच मनात सतत विचार येतात, भावना येतात, त्या बदलतात. तरी त्यामध्ये असलेला आत्मा मात्र हा निश्चल असतो. या जीवनातील घडामोडीचा जो काही आत्म्यावरती होणारा परिणाम आहे तो कधी होतच नाही. तो होतो, त्या जीवनातील घडामोडींचा परिणाम होतो, पण आत्म्यावर नाही, तो होतो मनावरती. बरोबर. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सेवेची वाट. मग ज्यावेळी आकाशात बळेच अंधार दाटून येतो तेव्हा आकाश काळे झाल्यासारखे आपल्याला वाटते. अगदी सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतात तेव्हा ते सुद्धा कसे वाटतात? पिवळे वाटतात. म्हणजे अंधार पडला की आकाश काळे वाटते. पण आकाश प्रत्यक्षात काळं कधी होतच नाही. सूर्यकिरणं पडली की ती पिवळी वाटतात. तोही भ्रम आहे. आपल्या मनावरचे आवरण वस्तूंचे खरे स्वरूप बदलते असं वाटत असते, पण ते काही तसं नसतं. कारण आकाश कधीच काळं नाही आहे. ते आपल्याला वाटतं. ते अंधार दाटला असं का वाटतंय? कारण ते गगन तिथं आभाळ दाटून आलेलं आहे. पाऊस येण्याच्या आधी होतंच की. आपण म्हणतो काळे ढग आले. मग काय आकाश काळं झालं का? अजिबात नाही. बघा आता पुढच्या ओवीत काय सांगितलं. उदंड हिव जेव्हा पडले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळून वाळले ऐसे वाटे. जेव्हा अतिशय थंडी पडते, हिव पडतं ना सकाळ सकाळ आपल्या गवतावरती ते दव असतं बघा. जेव्हा अतिशय थंडी पडते तेव्हा आकाश थंड होते असं वाटतं आणि कडक उन्हामुळे ते जणू वाळून गेलं आहे असं वाटतं. बघा, थंडी, उष्णता, वारा हे सगळे आकाशाला लागतात असे आपल्याला भासते, पण आकाश त्यापासून मुक्त असते. तसेच सुखदुःख मनावरती येतात. ती सुखदुःख आत्म्यावर कधीच येत नाहीत. बघा पुढची ओवी. ऐसे जे काही वाटले, ते ते झाले आणि गेले, आकाशासारिखे तगले, हे तो घडेना. मग हे जे सगळं वाटतंय ते येतं आणि जातं, पण आकाश टिकून राहत नाही. जसे ढग येतात आणि जातात, पण आकाश कधीच ढगासारखे होत नाही. तसेच विचार, भावना येतात आणि जातात, पण आत्मा त्यांच्यात कधीही मिसळत नाही. आपण त्यांना खरे मानतो, हा फक्त आपला भ्रम आहे. बरोबर. उत्तम जाणिवेचा जिनस, समजून पाहे सावकास, निराभास ते आकाश, भास मिथ्या. उत्तम जाणीव असेल त्यालाच सावकाश समजत जाते की आकाश हे निराभास असून भास हे मिथ्या आहेत. हे सगळे भास जे आहेत ना, हे खोटे आहेत, मिथ्या आहेत. यासाठी शुद्ध जाणीव पाहिजे. शुद्ध जाणिवेतून पाहिलं तर आकाश हे निराकार आहे, निराभास आहे. जे दिसतं ते फक्त भ्रम आहे, मिथ्या आहे, खोटं आहे. तशीच आत्म्याची ओळख ही बौद्धिक दृष्टिकोनातून होते, अनुभवातून होते.
बरोबर आहे का? अनुभव यावा लागतो. उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. उदक सर्वत्र पसरते, वायू सर्वत्र पसरतो, आत्मा तर अत्यंत पसरलेला आहे, तो दाटून आलेला आहे. तत्वे सर्वच व्यापक आहेत, सर्वत्र आहेत. हे अंतर्यामी विचार केले असताच कळून येते. पाणी वारा जसं सर्वत्र पसरलेलं आहे, तसं हे आत्मतत्वसुद्धा सर्वत्र सर्वज्ञ आहे. जीव चेतना त्याच्यामुळेच कार्यरत असते. अंतर्यामित्व म्हणजे परमात्म्याचे स्वरूप जे आहे ते सर्व व्यापक आहे, असं ते तत्व आहे. बरोबर. चळते आणि चळेना ते, अंतरी अवघेच कळते, विवरेनी निवळते प्राणीमात्रासी. काय चंचळ आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला कळते बरं का. चंचळ काय निश्चळ काय ह्या अंतरात्म्याला कळत असतं. प्राणीमात्राने विवरण करून पाहिले की त्याला हा सर्व उलगडा होत जातो. कोण चळतंय? जे चळतं आणि न चळणारे हे दोन्ही जाणू शकतं ते आत्मतत्व. मन प्राण यांचा अनुभव घेतो तो साक्षी भावच आहे. सर्व ज्ञानाच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आत्मसाक्षात्कार. बघा, विवर्ता विवर्ता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जालियाने तुटी होणार नाही. विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची प्राप्ती होतेच. निश्चळ परब्रह्माशी अखंड भेट होते आणि मग परत कधीच ताटातूट होत नाही. सातत्याने विवेचन केले की शेवटी आत्मानुभूती अखंड मिळतेच हो, पण त्यानंतर त्याचा भंग कधी होत नाही. त्याची तुटण्याची भीती कधीही उरत नाही. ही निवृत्ती जी आहे ना, ही अखंड शांत अवस्था आहे, ती नंतर कधी तुटत नाही, त्याची ताटातूट होत नाही, ती भंगही पावत नाही, ती निवृत्ती. बरोबर. येथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्व निरशनी अनन्य विवेक होतो. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत राहतच नाही. ज्ञानाचे विज्ञान होते, मनाचे उन्मन होते आणि सारासार विवेकाने तत्वांचे निरसन होऊन जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप होतो. ज्ञानाचे काय झाले? विज्ञान झाले. म्हणजे काय झालं? अनुभवात्मक ज्ञान आले. मग निर्मळ मन झाले की ते कसं होतं? उन्मन होते, म्हणजे ते आत्माभिमुख होते आणि विवेकाच्या तत्वाने स्वरूप प्रतीत होत जाते. वडिलास शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्तपण गेले तये ठाई. अंतरात्म्याला शोधून पाहिल्यानंतर चंचळ अंतरात्मा निश्चळ परब्रह्म झाला आणि त्या ठिकाणी देवभक्तपणाही एकवटला. देव आणि भक्त हे द्वैत कधी उरलंच नाही. कशाला उरेल? कारण आता ते एक झालं आणि ते अखंड एकच राहणार. बाह्य देवभक्ती कमी झाली जर अभ्यासाने चंचळ मन शांत झाले तरच ते श्रेष्ठ आहे. बाह्य भक्तीपेक्षा अंतर्मुखता श्रेष्ठ आहे आणि अंतर्मुख होणे म्हणजेच साधना आहे. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावया. तेथे हा जो शब्द वापरलेला आहे जैसे तैसे, हे स्थलवाचक आहे. शब्द वापरले खरे, पण तेथे पदार्थ मात्र काहीच नाही. जे सुचले तसे कळण्यातही बोलले एवढेच. वस्तू म्हणायला काही उरत नाही, तो फक्त भास असतो. जगाचे मूळ तत्व शोधले तर ते अनिर्वाचीन आहे. यासाठी शब्दापेक्षा अनुभव श्रेष्ठ ठरतो. बघा, अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. अज्ञानशक्तीचे निरसन झाले, ज्ञानशक्ती मावळली, म्हणजेच तिच्या परब्रह्माच्या ठिकाणी लय झालेला आहे.
आणि वृत्तीशून्य स्थिती प्राप्त झालेली आहे. अज्ञान हटले, ज्ञानही शांत झाले, तर विचारसुद्धा थांबतात. ही जी वृत्ती आहे ही वृत्तीशून्य अवस्था आहे. ही समाधीच्या आधीची पार्श्वभूमी आहे, पूर्वभूमी आहे, पूर्वतयारी आहे. वृत्तीशून्य अवस्था म्हणजे समाधीची पूर्वावस्था. जिथे मन थांबते तिथेच सत्य प्रतीत होते. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांत निवांत कैसा निर्विकारी. सद्गुरु कृपेने शिष्याच्या अंतरीचा चंचळपणा संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात होय, असं समर्थ सांगतात. मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भोवरा नाही आहे. तेथे साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठायी स्थिर होतात. मुख्य शक्तिपात झाला की मनाच्या चंचल शक्ती थांबतात. मग अनुभवाची शांतता येते. ही अवस्था निर्विकारी आणि अत्यंत गूढ अशी आहे. चंचळाची विकार बालटे, ते चंचळीची जेते आटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना. चंचळाच्या विकारी अग्रे शाखा मुख्य चंचळ जेते नाहीसे झाल्याने शिल्लक उरत नाहीत. असे चंचळ आणि निश्चळ मिसळणे हे कधीच घडत नाही. चंचळतेचे विकार आत्म्यापर्यंत पोचत नाहीत. मन जरी धावत असलं तरी आत्मा काय, तो स्थिर आहे. मन निश्चल नाही आहे, आत्मा मात्र निश्चल आहे. मन चंचल आहे. बरोबर. आत्म अनुभवामध्ये चंचलता विलीन होऊन जाते. बघा आता पुढे सांगितलं आहे, महावाक्याचा विचारू तेथे संन्यासास अधिकारू, दैवी कृपेची जो नरू तोही विवरोण पाहा. महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच असतो किंवा एखाद्या दैवी कृपा जर झाली तरच तोही महावाक्याचे विवरण करू शकतो. महावाक्यांचा विचार करण्याचा अधिकार संन्याशाला आहे. दैवी कृपेने ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्मळता आलेली आहे तो सुद्धा पात्र आहे. साधकाने विवेकपूर्वक विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयसे. संन्यासी म्हणजे कोण? जो सहा ज्या आहेत ना, सहा म्हणजे षड रिपू यांचा त्याग करतो. काम, क्रोध, दंभ, मोह, संशय, चिंता हे जे 6 विकार आहेत ना, यांचा जो त्याग करतो त्याला संन्यासी म्हणावं. ब्रह्मविचार करणारे सर्व संन्यासीच होत, कारण या विचारात विकारांचा त्याग आवश्यक असतो. आपण जेवढी साधना करावी तेवढी निश्चयपूर्वक आपल्या उपयोगी पडतच असते. हे संन्यासी म्हणजे कोण आहेत? संन्यासी म्हणजे बाह्य वस्त्र नव्हे तर ते विचारवंत आहेत. जो आपल्या कर्माचा निर्णय स्वतःच्या विवेकाने घेतो आणि निष्कामपणे वागणारा तो खरा संन्यासी. बघा, जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी विचार जाणते. जगदीश एकदा प्रसन्न झाला की तेथे अनुमान करण्याची काय आवश्यकता आहे? असो, आता ते राहू द्या. जे विचारवंत असतात ते हे विचार नक्की जाणतात. एकदा का जगदीशाचा अनुभव घेतला की तिथे सर्व संशय संपून जातात. त्यानंतर अनुमान, तर्क असलं काही करावं लागत नाही. ज्ञान अनुभूतीत उतरले की सगळं काही स्पष्ट दिसते. जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिती. जे जे विवेकी लोक हे सर्व समजले ते निसंग होऊन परब्रह्माशी एकरूप होऊन गेले. देहाभिमानी जे असतात ते देहाभिमानाचे रक्षण करीत बसलेले आहेत. ज्याला हे तत्व समजले ते सगळे निसंग बनून गेले. फक्त देहाभिमानीच संसाराला चिटकून बसलेले आहेत. मग देहाभिमान हाच बंधाचा मूळ
एक स्रोत आहे. सगळी बंधनं कुठून आली? या देहाभिमानातूनच ही बंधनं आलेली आहेत. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्वपक्ष, हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला. ज्याच्या मनात ब्रह्म ठासल्या त्याच्या बाबतीत पूर्वपक्ष म्हणजे जी माया आहे ती उडून गेली. उडून जातेच हो माया, कारण त्याच्या मनामध्ये आता ब्रह्म आलेला आहे. आणि अंतरात्मा जो हेतुरूप असतो तोही मावळतो. लक्ष म्हणजे सत्य मिळाले की अलक्ष म्हणजे भ्रम नाहीसे होतात. पूर्व पक्ष आपोआप गळून पडतो आणि सत्यरूप अंतसाक्ष असा शांत होतो. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्यांचे चढळ अखंड झाल्या. आकाश आणि पाताळ हे दोन्ही वास्तविक अंतराळच आहेत. ज्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे तो काढला की ते अखंड होतात. आकाश पाताळ ही संकल्पना मनाच्या आहेत. यासाठी दृश्य हटवले की दोन्हींचा भास नाहीसा होतो आणि मूळ तत्व अद्वैत आहे. भेद मनाचे आहे. हे सगळं अद्वैत आहे. ते तो अखंडची आहे. मन उपाधी लक्षण पाहे, उपाधी निरसे साहे शब्द कैसा. वास्तविक तो अखंडच आहे, पण मन उपाधीकडे पाहून त्यास खंडित मानतं. खंड कोणी पाडला? मनाने पाडला. वास्तविक ते अखंडच आहे आणि उपाधी निराश झाल्यावर ते शब्दही सहन होत नाही. तत्व अखंड आहे, पण मन उपाधीमुळे विभागलेलं आहे, खंडित झालेलं आहे असं दिसतं. उपाधी एकदा हटवली की शब्द कल्पना हे गौण ठरतात, कारण अनुभव शब्दात बसत नाहीत. शब्दपर कल्पनेपर, मनबुद्धी अगोचर, विचारे पहावा विचार अंतर्यामी. शब्दातीत कल्पनातीत मनबुद्धी अगोचर जो परमात्मा त्याच्या संबंधी अंतर्यामी आहे, सारासार विचार करून त्याला पाहावं लागतं. शब्द आणि कल्पना ही मनाची मर्यादा आहे. तत्व बुद्धी अगोचर आहे आणि स्वानुभवच त्याचे खरे दर्शन आहे. पाहता पाहता कळो येते, कळले तितुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. पाहता पाहता कळू लागले, पण कळले अशी जाणीवही राहता कामा नये. ती राहिली तर मग कळूनही न कळल्यासारखेच व्यर्थ आहे. हा विषयच असा अवघड आहे की अशा प्रकारे बोलून तो समजून द्यावा हेच कळत नाही. बरोबर आहे. पाहत राहिलं की काही क्षण जाणवतं, पण तेही व्यर्थ ठरतं. अनुभव शब्दांच्या पलीकडे जातो. सत्य व्यक्त करणे हे अत्यंत कठीण आहे. बरोबर. वाक्यार्थ वाचांश शोधला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी. वाक्यार्थ वाचांश यांचा शोध घेऊन त्यातील लक्षांशाचे मनन निधिध्यासन करावे लागते. ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्षांश लय पावतो. मग हे सर्व समजले तरी बोलताच येत नाही. वाक्यार्थ शोधताना सत्य हरवतं, लक्ष हरवतं. म्हणून विवेकपूर्ण अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. समजून बोलणे हेच साधकाचे लक्षण आहे. शाश्वतास शोधित गेले, तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणारा ज्ञानी सत्य स्वरूप होत जातो. विकारांचा त्याग होऊन तो निर्विकारी ऐक्य पावतो. मग शाश्वताचा शोध घेतला की ज्ञानी खरा होतो. त्याचे सर्व विकार गळून पडतात आणि निर्विकारी परमात्मा तत्व त्याला मिळून जाते. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले, पुन्हा जरी आठवले तरी ते मिथ्या. एखाद्याला दुःखद असे स्वप्न पडले, पण तो जागा झाला की त्याला कळतं की हे तर मिथ्या आहे. समजा जरी त्याला परत ते आठवले तरी ते मिथ्याच आहे.
हे ज्ञान त्याचे कायम राहते, त्यामुळे तो दुःखी कधी होत नाही, कारण त्याला माहिती आहे की हे काय आहे, मिथ्या आहे. जागे झाल्यावर स्वप्न खोटे वाटते, तसंच संसार अनुभूतीनंतर मिथ्या वाटू लागतो. जरी आठवलं तरी त्यात सत्यत्व काही नसतं, सत्यत्व राहतच नाही ना, आठवून तरी उपयोग काय, खोटंच होतं ते. प्रारब्ध योग्य देह असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे, चळेना ऐसा. प्रारब्ध योग असतो बरं का, त्याप्रमाणे देह राहतो किंवा नष्ट होतो. पण ब्रह्मविचारात जो अंतरंगात दृढ झालेला असतो तो कधीही चळत नाही, तो निश्चळ असतो. प्रारब्धामुळे देह राहतो किंवा निघून जातो हे आत्म्याच्या दृष्टीने अत्यंत गौण आहे. आला काय आणि गेला काय. सत्य जाणल्यावरती देहाभिमान राहतच नाही, निघून जातो, ढळतो. बघा, बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले, ज्ञातास तैसे झाले वासना बीज. बीज असते ते अग्नीने एकदा भाजले की त्याचं वाढ होत नाही, त्याची वाढ खुंटते, त्याला परत अंकुर कधी येतच नाही. ज्ञात्याच्या बाबतीतही तसेच घडते. त्याची वासना बीज ही एकदा ज्ञानाच्या अग्नीमध्ये भाजले गेले तर त्यास परत अंकुर कधीच फुटत नाहीत. त्याच्या मनात वासना परत कधीच निर्माण होत नाही, त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही, कारण तुमचा आमचा जन्मच मुळात वासनेतून झालेला आहे. एकदा का बीज भाजले की जसं उगवत नाही, तसंच ज्ञानाने वासनेचे बीज एकदा भाजले की परत त्याला अंकुर फुटत नाही. आणि यातून होतं काय, त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही, म्हणजे त्याचा जन्म आणि मरणाचा जो फेरा आहे, जे चक्र आहे ते थांबते. बघा आता पुढं काय सांगितलंय. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपासे कार्यसिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली. विवेकाने ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते. त्या स्थिर बुद्धीमुळेच कार्यसिद्ध होत असतं. पूर्वी झालेले साधू संत यांच्याही बुद्धीही निश्चळ परब्रह्मात समरस होऊन गेली होती. विवेकाने बुद्धी निश्चल झाली की कार्य पूर्ण होतं. जुन्या चंचल बुद्धीची जागा स्थिर बुद्धी घेते आणि साधकाच्या अंतरी अखंड शांतता येते. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतास ध्यातो तो केवळ भूत होय. जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होत जातो, जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होत जातो, आणि जो केवळ भूताचा ध्यास करतो तो भूतच होतो. ज्याचे ध्यान जसे तसाच तो होतो. देवदेवतांचे ध्यान करणारा त्याला देवभाव मिळणार, आणि जड विकारांचे ध्यान करणारा तो जड बनत जाणार. ध्यान कशाचं करायचं हेही कळायला पाहिजे. जो पावला शेवटवरी, तयास हे काहीच न करी, अंतरनिष्ठ बाजीगरी, तैसी माया. जे परब्रह्मापर्यंत पोचतात त्याला हे काही करू शकत नाहीत. जे अंतर्निष्ठ असतात त्यांना माया म्हणजे गारुडी विद्याप्रमाणे मिथ्या भासू लागते. अंतिम तत्वाला पोहोचलेल्या साधकाला माया काहीच करू शकत नाही. माईक खेळ त्याच्यासाठी कसा आहे, मिथ्या आहे. एखाद्या गारुडी विद्येप्रमाणे कसा आहे, हा मायेचा खेळ चाललेला आहे. ती माया नाचवेल तसं आपण नाचतोय, आणि ती मिथ्या आहे. मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सुदृढ झाले, अवघे भयची उडाले अकस्मात. माया मिथ्या आहे असे कळून येते आणि निरंतर विचाराने ते अंतरात सुदृढ होते. त्या योगे अकस्मात सर्व प्रकारचे भय नाहीसे होऊन जाते. विवेकाने मिथ्यत्व समजले की भय नष्ट होते, आणि अज्ञानाचे भयाचे सर्व दुःखाला कारण ठरलेले असते. ज्ञान असले की भीती काही राहत नाही. विवेकानेच काय करणार आहे, आपल्याला मिथ्यत्व समजणार आहे, आणि एकदा काय ज्ञान झालं की भय निघून जाणार आहे, जे दुःखाचं कारण आहे. बघा, उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजन वाढवावे,
अंतरी विवेक उमजावे सकळ काय. हे सर्व काय होणार आहे, उपासनेमुळे होणार. त्यामुळे उपासनेमध्ये उत्तीर्ण व्हावे आणि भक्ती वाढवावी. म्हणून कृतज्ञतेने जगताना प्रभू श्रीरामाची भक्ती वाढवत जावी. हे कार्य करीत असताना अंतरी विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका चढू देऊ नये. सुखदुःख येतील, यश अपयश येईलच, त्याने आपली भूमिका चढू देऊ नये असे समर्थ आपल्याला सांगतात. यासाठी तुम्ही आम्ही कुठं उत्तीर्ण झाले पाहिजे, उपासनेमध्ये उत्तीर्ण झाले पाहिजे. उपासना उत्तीर्ण झाली की भक्ती वाढते आणि अंतःकरणातील विवेक झाला की सर्व समजते. भक्ती अधिक विवेक म्हणजे आत्मज्ञान. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणनाम समास 10वा दशक 15वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.